वासना आहे, भावना आहे, इच्छा आहे, प्रयत्न आहे. कशा करता कोण काय करतोय देवाला कळेल का? देवही आंधळा आहे. संसारी माणसं आंधळे आहेत. कोणाला कळतं तर कोणाला कळत नाही. तुम करते म्हणून हम भी करते. तुम जिधर चले उधर हम भी चले. आंधळी ती तुका म्हणे संसारी, आंधळी ती तुका म्हणे संसारी. नाही हरी ओळखला, ओ हरीला ओळखणारे आमचे निवृत्तनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई. चौदा वर्षाची बालिका आहे मुक्ताबाई. 1400 वर्षाचे चांगदेव महान योगी आहेत. प्रसंग घडला, भिंत चालवली वगैरे प्रसंग घडला सांगत नाही. तात्पर्य एकदा चांगदेव महाराज आलेले ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे, मुक्ताबाई होत्या तिथं. मुक्ताबाई स्नान करीत होत्या. त्यांच्या स्त्री स्वभावानुसार कपडे बाजूला उतरून स्नान करीत होते एकदम चांगदेव महाराज. त्या मुक्ताबाईची ती स्नानाची ती अवस्था पाहून एकदम तिथून तोंड झाकलं कपड्यानं आणि परत गेलं. मुक्ताबाई स्नान करताय, एक व्यवहार आहे, लज्जा आहे, मानावं. त्याने आपले व्यवहार दृष्टीनं मुक्ताबाई बालिका स्त्री स्वभाव स्नान करत असताना म्हणजे चांगदेव महाराज पाहिजे मुक्ताबाई स्नान करते, लगेच डोळे झाकले तसेच परत गेले. स्नान केलं, वस्त्र नेसल्या, मुक्ताबाई पुढे आल्या. ज्ञानेश्वर महाराज, चांगदेव महाराज बसलेले. मुक्ताबाईने असं झाडलं का नाही, चांगदेव महाराज मेल्या, तुझा मुलगा गेला म्हणे. सांग्या बाई स्वभाव साधू स्पष्ट वाटते असतात. मेळ 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 कशाला? साधून स्पष्ट नाही बोला म्हणजे का नाही बोलत? कोण स्पष्ट बोलवतील कोणी? मग संसाराला, संसारी माणसाला लाभ आहे, लोभ आहे, संकटाच्या अडचणीत नाही बोलता येत, नाही दुखवता येत. अडचणीतून जायचे प्रसंग म्हणून नाही, एकमेकाला दुखवता येत. साधून स्पष्ट बोलू नये म्हणजे मेल्या सांग्या. मी स्नान करत होते, माझ्याकडे पण तो निघून पळून आला. लाज वाटायचं तुला काय कारण आहे? 1400 वर्ष जगलास ना, तुला अजून अक्कल नाही आली? स्त्री पुरुष भावना गेली नाही अजून तुझी? स्त्री पुरुष भावना परमार्थात जायला पाहिजे. व्यवहारात स्त्री पुरुष भावना आहे. तनु मानसा सत्वापत्ती असंसत्ती अशा पायऱ्या आहेत. त्याच्यात स्त्री पुरुष भावना जाते. ही एक भावना, ही एक परमार्थात पायरी आहे. आणि ती पायरी ओलांडल्याशिवाय परमार्थ कसा? अजून तू व्यवहारातच आहे. व्यवहारी लोकांना असतात एकमेकाला. व्यवहारात भेद आहे स्त्री पुरुष. अरे तुला अजून स्त्री पुरुष दोन दिसतात वेगवेगळे. अजून तुला सर्व ब्रह्म एक परब्रह्म परमेश्वर परमात्मा अजून तुझी इतकी भावना झालेली नाही. दड हे ज्ञान झालेलं नाही का? एकमेवा द्वितीयम ब्रह्म निह नानास्ति किंचन एक अद्वैत ब्रह्मभावी. हे लोक येऊन बसले ते हे साठी का काय कोणाला? आता याच्यात काय करतो? तुम्हाला सगळ्याच्या पुढे येऊन बसले तुम्ही. हे सगळं विंचवाचं पिय बाई. हे त्याच्यात काही घेण्यासारखं नाही, देण्यासारखं नाही. आणि माझं काही नसल्यामुळे मी चालवलं काहीतरी जेवायचं जेवायचं. अहो जशाला तसं झाल्याशिवाय काय गती आहे का?
पुढे गबाजी बापांना आमचे नाजे नाही लागलं पाहिजे. हे निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु माऊली निवृत्तीनाथ महाराजांचं त्र्यंबकेश्वरला समाधी स्थान. आणि आज त्र्यंबकेश्वर, कुशावर, नाशिक, गोदावरी, रामकुंड आणि हा कुंभमेळा परवणी. तुमच्या वन आम्हाला आज नाशिकचं दर्शन झालं, तुमचं दर्शन झालं. आम्ही आमचं भाग्य समजतो तुमचं दर्शन झालं ना. कोण आलं या? हो आमचा अशोक मोठा जमला. गोष्ट अशी आहे, तुम्ही मला कीर्तनाचा टाइम दिला, तो होऊन गेला. आता मी काय करू बोला? घेऊन या चक्र गदा, हाते धंदा हाते धंदा घेतो, हाते धंदा घेतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. भगवान परब्रह्म परमात्मा परमेश्वर अनंतकोट ब्रह्मांड नाही, या ब्रह्मांडाचा आधार अधिष्ठान. तरी उशिगा तू परब्रह्म, जे या महाभूता विसंवते धाम. पवित्र तू परम जगन्नाथा, तू परमदैवत तिही देवा. ब्रह्मा विष्णू महेशाचं श्रेष्ठ दैवत म्हणजे हा भगवान कृष्ण. विश्वरूप दाखवलं ना अर्जुनाला. अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. बोलता बोलता विभूती योग सांगता सांगता अर्जुनाला वाटलं की हा कृष्ण माझ्या नात्या गोत्याचा, वयानं 6 महिन्यानं काही थोडाफार वडील, आणि हा काय म्हणतो की मी आमच्याला उपदेश केला, म्हणून उपदेश केला. कोणत्या काळचा म्हणू आणि हात माझ्या पुढं कसं काय थापा मारतोय, गप्पा मारतोय. म्हणजे तू जरा असा आहेस, तुम्हाला दाखव म्हणे तुझं विश्वरूप. काय भगवान होते, कृष्ण म्हणजे समर्थच होते. त्यांना कोणी अर्जुन एवढा जवळ आहे ओळखू शकला नाही. कोणी ओळखलं कृष्णाला? स्वतः कृष्णानं त्याचं स्वरूप स्वतःला दाखवल्याशिवाय, ओळख करून दिल्याशिवाय, जाणीव करून दिल्याशिवाय कृष्ण भगवान कळणं अवघड आहे, कठीण आहे, अशक्य आहे. जी आपण पे जाणसी आणि का ते सांगावया समर्थ होती, तरी एक वेळ घाम पुसी आरतीची ये निडळीचा. आपण पे तुझं तुला तूच जाणतोस देवा, दुसऱ्याला तुझ्याबद्दल तूच सांगू शकतोस, तुला दुसरा कोणी जाणू शकत नाही. कोणाला देव कळतो? देवाचं स्वरूप जसं आहे तसं कळायला जीवाला काय साधन आहे? पंचज्ञानेंद्रिय मन बुद्धी. पंचज्ञानेंद्रियाचा उपयोग नाही. प्रत्यक्ष अनुमान शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी प्रमाण इथे ब्रह्मांडातल्या पदार्थाचं ज्ञान ह्या 6 प्रमाणानं होतं, नुसतं नेत्रानं होत नाही. 4 वाक नेत्रापुरते, कानानं ऐकलं ते डोळ्याला दिसलं ते, त्याच्या पलीकडचं मानत नाही. शब्द ज्ञान नाहीये, ग्रंथ शब्द ज्ञान आहे.
कार्ड पडतं, वर्तमानपत्र शब्द आहेत. झालं ते त्यात वाचतो आपण, खोटं कुठं मानतो आपण? शब्दच आहेत, खरंच मानतो ना. एखाद्याचं कार्ड आलं, वाचलं, खरंच मानतो ना. ते शब्द आहे, प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष मी ऐकलं, तसं प्रत्यक्ष मी पाहिलं. प्रत्यक्ष किती काही, प्रत्यक्ष डोळ्याला कुठे, स्वर्ग कुठे? डोळ्यानं मी स्वर्ग पाहिला, कानानं कोणी स्वर्गातून बोललं ते ऐकलं, असं कुठे? फोन आला. शब्दानं, स्वर्ग शब्दाने, पाताळ शब्दानं कळेल. म्हणून शब्द मानावं लागतं. प्रत्यक्ष आहे, अनुमान आहे काही. एकदम गंगेला पाणी आलं, इथं तर पाऊस नाही, वरता आभाळ नाहीये, इथं गंगेला तर पाणी आलं. पाणी कसं आलं? धरणं नव्हते त्यावेळेची कथा सांगतो तुम्हाला. एखाद्या वेळेला धरणाचं पाणी सोडून देतील, ते येईल गंगेला. धरणं आज आहेत, पूर्वी नव्हते. आणि धरणाचंच पाणी नसलं तर धरणाचंच पाणी प्यायलाही पुरत नाही, सोडायला कुठलं? पाणी तर आलंय, पाणी आलंय, ज्या ते पाऊस तर नाहीये, पाणी तर आलंय. अर्थात वर कुठं तरी पाऊस पडला. या अर्थापत्तीप्रमाणे याला म्हणतात. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अर्थापत्ती, अनुपलब्धी, असे काही प्रमाणात ज्ञान होण्याची साधनं इतक्या प्रमाणाने. ही सगळी साधनं हे प्रमाणात देवाला लावायची. नुसते आपल्याला एकमेकाला बोलण्यापुरतं हे प्रमाण वापरायचं नाही. जे प्रमाणात सांगितले हे देवाला लावले. ते साई प्रमाणात ब्रह्मांड येतं, पण साई प्रमाणात देव येत नाही. प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, दृष्टांती वाहिली आण, दिसावयाची अमृतानुभव ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल हो, प्रमाणानं आम्ही अप्रमाण आहोत हे सिद्ध केलं. प्रमाण आहेत यांनी आम्ही अप्रमाण आहोत म्हणजे उपयोगी नाहीत हे सिद्ध केलं. सांगायचं तात्पर्य अशा प्रकारचा भगवान परब्रह्म परमात्मा कृष्ण ब्रह्माचे अवतार, परब्रह्माचा अवतार. परब्रह्म निष्काम तो हा गौरिया, परब्रह्म निष्काम तो हा गौरिया घरी. वाचा वाले अंगो कृष्णा नवनीत गोरी, वाचा वाले अंगो कृष्णा नवनीत गोरी. गोकुळात मथुरेत जन्मला, गोकुळात आला, नंद यशोदेनं वाढवला. मथुरेला कंस मामाला भेटायला गेला, कंसाला मारून तो तिकडे गेला उज्जैन, तिकडे गुरुग्रही राहिला. आणि तिथून हा सगळ्या ब्रह्मांडाचा गुरु झाला. सांदीपनीकडे दुर्वास ऋषी गुरु, सांदीपनी गुरु. भगवान आहे, कशाला गुरु पाहिजे? पण हे जन दुनिया लोक आहेत, मानवी ध्यात आहे. लोकाला वळण लावण्याकरता नाही, ते मी जन्माचा शान आहे, मी मोठा शान आहे. लोकाला वळण पाहिजे, गुरुकडे जा, अभ्यास करा, शिका, हुशार व्हा, शहाणे व्हा.
हे लोकांना वळण लावण्याकरता गुरुग्रही जावं लागतं. हा भगवान परब्रह्म परमात्मा परमेश्वर कृष्ण असतो भगवान स्वयं. हा या भारतात जो आला तो आला, कसा आला, कशा करता आला, तो आला तो असा आला. घेऊन या चक्रगदा हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो, हाती धंदा करीतो. भगवान परमात्मा चतुर्भुज रूपात प्रगट झाले, तुरुंगात प्रगट झाले. त्यांच्या इच्छेकरता पुन्हा बालरूप धारण केलं. आई वडील तुरुंगातून मुक्त झाले, भगवान मोठे झाले. अर्जुनाला गीता सांगितली. कुरुक्षेत्रावर युद्धाचा प्रसंग, तिथंही गीता निर्माण झाली. धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयोत्सवा मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्ततः आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. असा हा गीतेचा प्रसंग. शेवटी संजय उवाच यत्र योगेश्वर कृष्णो, यत्र योगेश्वर कृष्णो, यत्र पार्थो धनुधरा, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवानीतिर्मतिर्मम. असा हा गीता सांगणारा, पांडवांचा सहाय्य करता आणि आपल्या भक्ता करता मनुष्य रूपाने अवतार धारण करणार भगवान इथे येतो. इथून मुंबईला गेले, काशीला गेले, द्वारकेला गेले, आज इथं आलो होतो आपण. कशाला आले? कुंभमेळा आहे, गंगामाईचं स्नान आहे, इथं काय अखंड नाम सप्ताह चालू आहे, सप्ताहाला आले. आमचे गबाजी बाबा आहेत, माझ्या माहितीप्रमाणे. बाकीची विशेष काय मला माहिती नाहीये इथली, पण आहे हे अगदी फार सुंदर आहे, दिव्य आहे, भव्य आहे, सुंदर आहे, अति सुंदर आहे. आम्हाला तुमची सेवा घडली, आनंद आहे. आणि अशा याच्यामध्ये भगवान आहे असे जे भक्त आहेत, यांच्यावर अरिष्ट संकट येतात, त्याच्या निवारणाकरता भगवंताचे इथं अवतार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च सुश्रुतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगे युगे संभवामी. तो कसा येतो? घेऊन या चक्र गदा, घेऊन या निर्गुणीच लपा. निर्गुण हे स्वरूप आहे त्याचं, त्याच्यातून बोलावल्यानंतर येतो. भक्तांनी बोलावल्यानंतर, भक्तांनी बोलावल्यानंतर येई वो येई धावोनिया. आज लक्ष्मका वाय
वाण येतो. कसा? हो, येग येग विठाबाई माझे पंढरी, माझे पंढरीचे आई माझे. येऊन या चक्रगदा हाती धंदा करतो. कोणता धंदा? बंजारा के पाया पासे, बंजारा के पाया पासे, बंजारा के पाया पासे, पूजनासी सोमवारे, पूजनासी सोमवारे, पूजनासी सोमवारे. भक्ताला सांभाळण्याकरता, भक्तानं बोलावल्यानंतर. आणि म्हणून सगळे अवतार मत्स्य कच्छवरा, नरसिंह परशुराम राम, तो राम या नाशिक मध्ये सगळं आयुष्य गेलं. भगवान प्रभू रामचंद्र इथं सगळं रामायण घडलं. आदो राम तपोवनादि गमनम हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरे दाहनम. एतत् एतद्धि रामायणम. हे रामायण इथे घडले. भगवान प्रभू रामचंद्र इथं राहिले पर्णकुटी. आणि आता नाशिकचे तात माझ्यापेक्षा खूप पटीनं आपण हे सगळी माहिती असलेली लोक तुम्ही बसलात. आता आम्हाला बोलवलं तर आम्हाला काहीतरी बोलायलाच पाहिजे. आता तुम्हाला आम्ही काय सांगणार बरं? तुम्हाला काय माहित नाही बरं. तिथं कोण विद्वान येतील आणि काय तुम्हाला ज्ञान इथं भेटेल काय त्याचा अंत नाहीये. आणि इथं विद्वान लोकांचंच येणं आणि तुम्हाला तृप्त करणं. तुम्ही म्हणा हे होय ऐसे व्याख्यान किया आहे, याला म्हणतात कीर्तन, याला म्हणतात व्याख्यान. असेल आहे की आमच्या जवळ कुठे ज्ञानेश्वर महाराज एवढे ज्ञानेश्वरी लेखक काहीच्या काही ते असं म्हणतायत. त्यांचे शब्द आम्हाला उच्चारण्याची सुद्धा लायकी नाही ना. आमच्यावर या ज्ञानेश्वर महाराज, मूर्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, निळोबाराय, जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, पगा घुंगरू बांध करणाची रे, पगा घुंगरू, पगा घुंगरू बांध करणाची रे, पगा घुंगरू, पगा घुंगरू बांध करणाची रे, पगा घुंगरू, पगा घुंगरू बांध मेरा नाची रे, पगा घुंगरू. मैं तो अपने नारायण के हो गई आप ही तारी रे, पगा घुंगरू, पगा घुंगरू बांध करणाची रे, पगा घुंगरू, पगा घुंगरू बांध करणाची रे, पगा घुंगरू. त्या कृष्णाचा जन्म मीराबाईने कृष्णाच्या भक्तीत आयुष्य घालवलं. कृष्ण दर्शन आजही होत ना हो, होईल ना हो, प्रयत्न केला तर. आज देव नाहीये का, भेटत नाही का? राम म्हणाल तर राम रूपात दर्शन होईल, कृष्ण म्हणाल ते कृष्ण रूपात दर्शन होईल. आणि राम काय कृष्ण काय? रामन कृष्णच तर पंढरीला विटेवर उभा आहे.
रामकृष्ण नामे तुझी जाती, सदा या मंदिरे स्मरणारी. 8:30 वाजले. तुमच्या टायमाच्या पलीकडे गेलो, अपराधच केलाय हा. पण आता अपराध केलाय ते तुम्ही गप बसल्यामुळे मी केला. तुम्ही जर वळवळ चळवळ केली असते मगाशीच आटोपला असत. माझ्या अपराधाला खपून घ्यायला तुम्ही कारण चालू काय कोणाचा अपराध खपून घेऊ नये मला सुचवायला पाहिजे होतं. 8:30 झाले, 6 ते 8चा टाइम आहे. मी 6लाच त्याच्या अगोदर म्हटलं तो उभा राहिलो. 8:30 म्हणजे 2.5 तास झाले. मग क्षमा मागतो गवाई बाबांची आणि तुम्हा सर्व समाजाची. फार मंडप सुंदर आहे. समाज आज बरा जमला. मी साधारण माणूस असून सगळे गबाजे बाबा आणि इथलच्या लोकांचं श्रेय सगळं. तेव्हा इथलचे पुढचे सगळे कार्यक्रम सुंदर होतील. ज्या कोणाचं भाग्य असेल यावं, श्रवण करावं. पर्वणी आहे, अखंड नाम सप्ताह चालू आहे. गबाजी बाबा आणि त्यांचे सहकारी सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आम्हाला सेवेचा योग दिला त्याच्याबद्दल तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो. तुमच्या वगैरे आम्हाला आहे आज नाशिकचं गंगामाईचं देवाचं दर्शन, तुमचं दर्शन, तुमच्यातच मला रामाचं दर्शन झालं. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. ओ गोविंद पुरे वेणी मा पुरे उत्तरे सर्वांना दर्शन मिळेल. शांतता होत